आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। MMRDAनं फ्रेंच कंपनीला दिलेला करार रद्द करण्याची नोटीस रद्द। आता मुंबई उच्च न्यायालयाकडून ही नोटीस रद्द। फ्रेंच फर्मनं लावलेले भ्रष्टाचाराचे आरोप MMRDAनं फेटाळले। सुनावणीनंतर आता सरकारचे या प्रकरणी चौकशीचे आदेश। महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून हालचाली सुरू। बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक संपन्न। तर या बैठकीत टप्प्याटप्प्याने बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी अज्ञात प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा। धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर सावंत यांचा जबाब नोंदवला। इंद्रजित सावंत यांचे आरोप प्रशांत कोरटकरनं फेटाळले। सावंतांसोबत ओळख नाही, त्यांचा फोन नंबर सुद्धा नाही। माझ्या आवाजात धमकी देऊन कुणीतरी खोडसाळपणा केला। प्रशांत कोरटकरची बेलतरोडी पोलिसात तक्रार दाखल। जीवे मारण्याची धमकी असल्याचा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांचा आरोप। तर प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडनं जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा। धमकीबाबतचं संभाषण सावंत यांच्याकडून फेसबुकवर पोस्ट। नागपुरातील प्रशांत कोरटकरच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात। तर धमक्यांचे फोन आल्याच्या कोरटकरच्या दाव्यानंतर पोलीस बंदोबस्त तैनात। इंद्रजित सावंतांना आलेल्या धमकीच्या कॉलची चौकशी करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कोल्हापूर एसपींना आदेश। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं कृषी मंत्री कोकाटे यांच्याबद्दलचा निकाल राखून ठेवला। 1 मार्चला सत्र न्यायालय निकाल देणार। सत्र न्यायालयाकडनं आता काल माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर। आमचे बंधू आमच्या खात्यात कधी पैसे देणार याची वाट पाहतोय। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं वक्तव्य।